इंडिया आघाडीची मुंबईत सभा झाली. तेजस्वी यादव, स्टॅलिन यांच्यापासून देशातील अनेक नेते या ठिकाणी आले होते. पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे मात्र या सभेत दिसले नाही. ते कुठे गायब झाले आहेत याची सध्या चर्चा सुरू आहे. यावरूनच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. या व्यंगचित्रातून प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. व्यंगचित्रात उद्धव ठाकरे यांच्या हातात आदित्य ठाकरे यांचा फोटो दाखवण्यात आलाय. आमच्या आदित्यला पाहिले का हो तुम्ही कुठे? ऐन निवडणुकीच्या काळात गेले 1.5 महिने गायब आहे हो, असं उद्धव ठाकरे व्यंगचित्रात विचारत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर इतर 2 जण दारुण पराभव समोर दिसत असल्यामुळं लपून बसला असेल असं बोलताना व्यंगचित्रात दाखवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आणि माध्यमात दिसले नाही. हाच धागा पकडून लाड यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. लाड यांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक व्यंगचित्र पोस्ट करत लिहिलं की बाळराजे बसले कुठे दडून, मागील काही दिवसांपासून न कुठली प्रेस कॉन्फरन्स ना कुठली सभा, बाबांच्या मागे मागे चालणाऱ्या बाळराजांना अहो कुठेतरी शोधा, असं खोचक टीका त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्याप्रमाणे आदित्य ठाकरे हे त्यांच्या परदेश दौऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा ते सुट्टीसाठी परदेशात जात असतात. मात्र राज्यात महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत असताना आदित्य ठाकरे सुट्टीवर गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा आम्ही लढायचे आणि यांनी परदेशात मजा मारायच्या असं बोलून दाखवत आहेत.